आई तुझा आशीर्वाद मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की इथे अवनीने वडाची पूजा करून राजाला 7 जन्मासाठी मागितलेलं असतं आणि हे जेव्हा अवनी करते तेव्हा मात्र इथे सुलू त्याचबरोबर संगीता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत यांच्या बुडाला आगच लागलेली असते। पण इकडे यशादा, धन्या, पाण्या आणि त्याचबरोबर इथे अण्णा हे तिघांना सुद्धा फार आनंद झालेला असतो। नेमकं हे सगळं कसं घडून आलं आणि अवनीने तिचा डिसिजन कसा बदलला किंवा वडाची पूजा करण्याचा हा निर्णय कसा काय घेतला हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचंय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर आता प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपण पाहतोय अवनी ही आता राजाबरोबर छान रुळू लागलेली असते। त्यांच्या घरामध्ये ती बरीच कामं करू लागलेली असते, जी अवनी कधी सदा चहाचा कप सुद्धा उचलून ठेवत नव्हती, जी की चंद्रकांत देशमाने यांच्या घरी ती अवनी मात्र आता इथे दांगट पाटलांच्या घरामध्ये हळूहळू भेटेल ते जमेल ते काम करू लागलेली असते। धन्या आणि त्याचबरोबर इथे तिचं खूप छान असं जमू लागलेलं असतं। धन्या मात्र तिला अंगणामध्ये सडा रांगोळी कशी काढायची ह्या सगळ्या गोष्टी तो बिचारा शिकवत असतो आणि अवनी सुद्धा ते सगळं काही अगदी मनापासून करायला तयार झालेली असते। दांगटांच्या पोरांना अवनीमुळे बऱ्याच काही चांगल्या गोष्टींची सवय सुद्धा लागलेली असते। हे जेव्हा सगळं सुलू पाहते तेव्हा सुलूला मात्र प्रचंड राग आणि तिला धक्का बसत असतो। हे सगळं असं होता कामा नये। ह्या दांगटांच्या घरी, ह्या धोंड्याच्या घरी इथे दिवा लागला नाही पाहिजे, त्याचबरोबर बाईचा आशीर्वाद मिळाला नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा तिच्या मनामध्ये विचार असतो। दुसरीकडे आपण पाहतो संगीता चंद्रकांतला म्हणत असते, काही झालं तरी आपल्या अवनीने त्या मुलासाठी वडाची पूजा करायला नकोय। जर अवनीने आपल्या त्या राजाला 7 जन्मासाठी मागून ठेवलं तर मग काय करायचं? हे बघा, काही करून आपल्याला हालचाल करायला पाहिजे। पण चंद्रकांत म्हणत असतात, अजिबात नाही, तिचं आयुष्य तिने निवडलं आहे, त्यामुळे आपण ह्यामध्ये काहीच बोलू शकणार नाही आहोत। इकडे मात्र सुलू जेव्हा हे सगळं काही करताना पाहते तेव्हा सुलू म्हणत असते, जर उद्या जाऊन ह्या पोरीने वडाची पूजा केली आणि राजाला 7 जन्मासाठी मागितलं तर मग हिला ह्या घरातून बाहेर काढणं कठीण जाणार आहे। काही करून ह्या पोरीनं वडाची पूजा केली नाही पाहिजे असं सुलू विचार करत असते। पण काय करू कळत नाही। कितीतरी वेळा तिच्या माहेरी सुद्धा फोन करून सांगितलं, पण तिच्या माहेरचे लोक सुद्धा अजिबात ऐकायला तयारच नाहीत असं सुलू दत्तूशी बोलत असते। तेव्हा दत्तू म्हणत असतो, ऐक ना, तिच्या भावाला त्या महेशला कॉल करू का? तेव्हा ती म्हणत असते, तिच्या भावाला त्या महेशला कॉल करायला नकोय, मला तर असं वाटतंय तिच्या बापाचा नंबर आहे, तिच्या बापालाच एकदा हा धक्का किंवा तिच्या आईला धक्का दिला पाहिजे, ह्या घराची परिस्थिती काय आहे ते समजावून सांगितलं पाहिजे आणि काही झालं तरी ही लोक इथून निघून, ही मुलगी ह्या घरातून निघून गेली पाहिजे, असंच काहीतरी करावं लागेल। हे बघ दत्त्या, काहीतरी कर, पण ह्या पोरीनं इथे आता चूल पेटवली तर आहेच, पण तिने वडाची पूजा करता कामा नये असं इकडे ती बोलत असते। आता इथे मात्र अवनी, आज शुक्रवार असतो आणि शुक्रवारी वैभव लक्ष्मीचा उपवास आणि त्याचबरोबर वैभव लक्ष्मीची पूजा ती करू लागलेली असते। जेव्हा दांगटांच्या घरामधलं देवघर पाहते तेव्हा ती म्हणत असते, अरे तुम्ही कोण आहात? अशा पद्धतीने हे सगळं काही कोण करतं? देवाची पूजा नाही, त्याचबरोबर इथे देव सगळे धुळखात पडलेले आहेत, त्यामुळे तिने ह्या धन्याला आणि त्याचबरोबर राजाला ह्या दोघांना सुद्धा कामाला लावलेलं असतं आणि यशोदाला सांगितलेलं असतं, यशोदा, आज वैभव लक्ष्मीचा शुक्रवार आहे आणि आपण सर्वजण मिळून वैभव लक्ष्मीच्या शुक्रवाराची देवीची इथे प्रार्थना करू, पूजा करू। तेव्हा यशोदा म्हणत असतो, तू पूजा करून घे, मी त्यासाठी छान असा काहीतरी गोडाचा प्रसाद बनवतो। तेव्हा यशोदाने प्रसाद बनवलेला असतो तर अवनीने इथे आता आरती केलेली असते आणि आज कधी नव्हते दांगटांच्या पोराने देवासमोर उभं राहून चक्क हात जोडलेले असतात आणि हात जोडून देवीचा आशीर्वाद इथे घेतलेला असतो। आता सगळ्यांनी प्रसाद खाल्लेला असतो, पण इकडे मात्र आपला हा धन्या खूपच जास्त क्यूट आहे बरं का। कारण जेव्हा इथे नमी येते आणि नमी धन्याला म्हणत असते, अरे काय हे धन्या, मला एक गोष्ट सांग, आता उद्या वटपौर्णिमा आहे, मग इथे माझ्या जाऊबाईंची तयारी कुठंपर्यंत आली आहे? तेव्हा तो म्हणत असतो, ह्या गोष्टी तू मला का विचारतेस? आमची वहिनी आहे, आम्ही तिचं काही करू।
अरे ऐक ना, माझं सुद्धा यशाबरोबर लग्न झालं असतं तर आम्ही दोघींनी मिळून इथे वडाची पूजा केली असती का नसती, पण माझं ठरलंय, मी ना उद्या माझ्या यशासाठी पूजासुद्धा करणार आहे आणि उपवाससुद्धा धरणार आहे. मग पाण्या म्हणत असतो, अगं हे काय बोलतेस तू? आत्याला जर समजलं ना तर आत्या मात्र तुला कच्चच खाऊन टाकेल. तेव्हा ती म्हणत असते, तिला कोण सांगायला जाते? ती जेव्हा एका साईडला वडाची पूजा करायला जाईल ना तेव्हा मी दुसरीकडे पटकन दुसरा वड पूजून येईल, असं इकडे ती बोलत असते. आता ती तर निघून जाते, पण धन्याच्या मात्र मनामध्ये विचार आलेला असतो आणि तो राजाकडे बोलून दाखवतो. तो म्हणत असतो, अरे राजादा, उद्या वटपौर्णिमा आहे, वहिनीसाठी काय स्पेशल आपण करू शकतो? वहिनी आपल्यासाठी एवढं सगळं काही करते, मग तिच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे ना, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे लगेचच आवडीने हे सगळं काही ऐकलेलं असतं. मग राजा म्हणत असतो, हे बघ, त्यांना जे काही करायचं आहे ना त्यांच्या मर्जीनं करतील, पण तो म्हणत असतो त्यांच्यासाठी साडी एक सुंदर घ्यायची का? पण तेवढ्यातच यशाला आठवतं की इथे त्याच्या आईची एक सुंदर साडी आहे आणि ती जर आवडीने नेसली तर, म्हणून तो ती गोष्ट अण्णांकडे बोलून दाखवतो. आता मात्र इथे राजा आवणीला म्हणत असतो, हे बघा, तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे सगळं काही करा, नाहीतर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. पण आवनी मात्र विचारात असते, काय करू? हे सगळेजण माझ्यासाठी एवढं सगळं काही करतायत, मग मी वडाची पूजा करू का? अण्णांनी सुद्धा माझ्यासाठी इथे सासूबाईंची साडी दिलेली आहे. आणि तेव्हा आवनी ती साडी घेते आणि त्या साडीकडे पाहतच असते. तेव्हा यशा तिथे येतो आणि म्हणत असतो, हे बघा, मी तुमच्या भावना सगळ्या काही समजू शकतो. जर तुम्हाला पूजा करायची असेल तरच तुम्ही करा, नाहीतर तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही. तेव्हा आवनी म्हणत असते, मला तुम्ही सर्वांनी माझ्यावर एवढा जीव लावलाय, एवढं प्रेम माया माझ्यावर केलेली आहे, त्याची परतफेड म्हणून मला काहीतरी करायचं आहे, असं आवनी बोलत असते. दुसऱ्या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी अण्णांनी दिलेली सुंदर अशी साडी नेसून आवनी तयार झालेली असते. आवनीकडे पाहून तर राजा चकितच होतो. राजाने सुद्धा सुंदर असा अबोली रंगाचा एक कुर्ता घातलेला असतो आणि तो सुद्धा येणाऱ्या आवनीकडे एकटक पाहतच असतो. आता ह्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर यशा म्हणत असतो, खरं तर हे दोघेजण एकत्र किती सुंदर दिसतात. आता इकडे सुलूने मात्र चंद्रकांत आणि संगीताला कॉल करून, आवनी तुमची वडाची पूजा करणार आहे आणि त्या भिकारड्या राजाला 7 जन्मासाठी मागणार आहे, तुम्ही या आणि त्याचबरोबर ती वडाची पूजा थांबवा, असं इकडे सांगण्यात आलेलं असतं. आता संगीता मात्र देशमाने म्हणजे चंद्रकांतकडे हट्ट करते आणि त्यांना आवनीकडे घेऊन जात असते. देशमाने नाही म्हणत असतात, पण काही केल्या ती मात्र ऐकायला तयारच नसते. सुलू आता इकडे तोंडावर पडलेली असते. सुलू म्हणत असते, हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे? ही पोरगी तर आता चक्क वडाची पूजा करण्यासाठी तयार झालेली आहे. माझ्या भावाचं घर माझ्या समोर इथे गोकुळ होताना मला पाहायला भेटतंय, हे सगळं नाही व्हायला पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि आवनीला इथे तुम्ही लवकरात लवकर घेऊन जा, असं सुद्धा ह्या दोघांना सांगत असते. जेव्हा आवनी सुंदर अशी तयार होते तेव्हा मात्र राजा हा तिच्याकडे पाहतच असतो. त्याचसोबत आपला पाण्या म्हणत असतो, वहिनी, खरं तर तुमचं फोटोशूट सुद्धा आपण करूयात, माझ्या मोबाईलमध्ये जसे जमतील तसे मी फोटो काढतो. आता ह्या दोघांना सुद्धा वेगवेगळ्या पोजमध्ये तो उभा करायला लावत असतो आणि दोघांचे सुद्धा छान असे फोटो काढत असतो. आवनीला पाहून राजा सुद्धा तिच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि त्यानंतर दोघे मिळून आता वडाची पूजा करू लागलेले असतात. जेव्हा दोघे मिळून वडाची पूजा करत असतात तेव्हा दूर अंतरावर इथे संगीता, चंद्रकांत आणि त्याचबरोबर सुलू हे रागाने पाहत असतात. पण यशादाला त्याचबरोबर धन्या, पाण्या आणि अण्णांना फार आनंद झालेला असतो. शेवटी इथे आता सत्यवानाची सावित्री बनत आवनीने राजासाठी उदंड आयुष्य मागितलेलं असतं आणि सोबतच त्याच्या दीर्घायुष्यासाठी शेवटी प्रार्थना केलेली असते. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.